नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 10 नोव्हेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे फाईड वर्ल्ड कप 2025च्या तिसऱ्या फेरीत कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने उत्कृष्ट विजय मिळवले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्जुन एरिगेसी आणि पी हरिकृष्ण। भारतीय ग्रँडमास्टर्स अर्जुन एरिगेसी आणि पी हरिकृष्ण यांनी फाईड वर्ल्ड कप 2025च्या तिसऱ्या फेरीत अप्रतिम विजय मिळवले, ज्यामुळे भारताच्या उत्कृष्ट कामगिरीला बळ मिळाले। वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश मात्र त्याच्या फेरीच्या पहिल्या सामन्यात ड्रॉवर थांबले, जे टेन्शनमध्ये असलेल्या सामन्यात समतोल राखत होते। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना, आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे अनिश भावनाला यांनी कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ISSF विश्व अजिंक्यपद स्पर्धा। अनिश भावनाला यांनी काहिरो येथे झालेल्या ISSF विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले। सुवर्ण पदक फ्रान्सच्या क्लेमेंट बेझाग्वेट यांनी 31 गुणांसह जिंकले, तर भारताच्या अनिश भावनाला यांनी 28 गुणांसह रौप्य मिळवले। युक्रेनच्या मॅक्सिम होरोडिनेट्स यांनी 25 गुणांसह कांस्य पदक मिळवले। हे अनिश भावनाला यांचे वरिष्ठ स्तरावरील पहिले वैयक्तिक विश्व अजिंक्यपद पदक आहे। त्यांनी पात्रता फेरीत दुसऱ्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली, ज्यात त्यांचा एकूण स्कोअर होता 585। प्रश्न दुसरा, नोवो नॉर्डिक्सने वेगोवी औषधासाठी कोणत्या भारतीय कंपनीसोबत भागीदारी केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एमक्युअर फार्मास्युटिकल्स। नोवो नॉर्डिक्सने भारतात वेगोवी या औषधाच्या विपणनासाठी एमक्युअर फार्मास्युटिकल्ससोबत भागीदारी केली आहे। वेगोवीमध्ये सेमाग्लुटाइड हे घटक असून ते वजन नियंत्रित करण्यासाठी आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी वापरले जाते। अलीकडेच एली लिलीने सिप्लासोबत भागीदारी केली असून तिर्झेपाटाइड हे औषध युरपिक या ब्रँड नावाने भारतात आणले आहे। लिलीची मूळ उत्पादने असलेले मोन्झारो हे औषध मात्र 2025 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आले होते, आणि ऑक्टोबरपर्यंत त्याची विक्री 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली। प्रश्न तिसरा, हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार अरबपतींच्या संख्येत मुंबई कोणत्या क्रमांकावर आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिसरा क्रमांक। हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार मुंबई जगातील अरबपतींच्या संख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे। येथे एकूण 92 अरबपती आहेत। नवी दिल्ली 9व्या स्थानावर असून येथे 57 अरबपती आहेत। यादीत सर्वात वर न्यूयॉर्क आहे, येथे 119 अरबपती आहेत, तर लंडन येथे 97 अरबपतींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। याशिवाय बीजिंग, शांघाय, शेन्झेन, हाँगकाँग, मॉस्को आणि सॅन फ्रान्सिस्को हे शहरेही शीर्ष 10 मध्ये समाविष्ट आहेत। पुढला प्रश्न आहे हनी-माधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद मुइझू। हनी-माधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 9 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रकल्पासाठी निधी भारताच्या एक्झिम बँकेमार्फत दिलेल्या 800 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्ज मर्यादेतून उपलब्ध करून देण्यात आला। भारताच्या JMC प्रोजेक्ट या कंपनीने 136.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्चून या विमानतळाचे बांधकाम केले। हे उद्घाटन भारत आणि मालदीव यांच्यातील 60 वर्षाच्या राजनैतिक संबंधाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे। पुढला प्रश्न आहे कतारचा राष्ट्रीय दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 18 डिसेंबर रोजी। कतारच्या 2025 राष्ट्रीय दिनासाठी निवडलेला घोषवाक्य आहे बेकुम तालू डब्ल्यू मिनकुम तांताझेर। हा वाक्यांश 2016 मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी कतार विद्यापीठात केलेल्या भाषणातून घेतला आहे। कतारचा राष्ट्रीय दिन दरवर्षी 18 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जो 1878 मध्ये कतारच्या स्थापनेची आठवण करून देतो। हे घोषवाक्य मानवी विकास आणि नागरिकांच्या जबाबदारीला प्रगतीचे मुख्य आधारस्तंभ म्हणून अधोरेखित करते।
6वा प्रश्न आहे, लेनी विल्कन्स कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बास्केटबॉल. बास्केटबॉल जगत सध्या लेनी विल्कन्स यांच्या निधनाचे दुःख व्यक्त करत आहे. हे व्यक्तिमत्व NBA मधील 9 वेळा ऑल स्टार पॉइंट गार्ड राहिले असून 1979 मध्ये चॅम्पियनशिप विजेते मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी यश मिळवले. त्यांचा कोचिंग कारकिर्दीतील विक्रम 1332 विजय आणि 2487 सामने असा असून NBA मध्ये सर्वाधिक सामने प्रशिक्षित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांना हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे. USA बास्केटबॉल संघासाठी त्यांनी 1992 मध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून आणि 1996 मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्यास योगदान दिले. ते 1960 मध्ये सेंट लुईस हॉक्स यांनी 6व्या क्रमांकावर ड्राफ्ट केले होते. 7वा प्रश्न, बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठी विधेयक कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजूर केले? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम. आसाम मंत्रिमंडळाने नोव्हेंबर 2025 मध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधित करणारा विधेयकाला मंजुरी दिली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास कमाल 7 वर्षापर्यंत कारावास तसेच पीडितांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. हा कायदा निर्धारित आदिवासी आणि आसाममधील 6 अनुसूचित क्षेत्रांवर लागू होणार नाही. तसेच अनुसूचित क्षेत्रांमध्ये 2005 पूर्वी अल्पसंख्याक मुस्लिम समुदायातील बहुपत्नीत्वाने झालेली विवाहे यामधून मुक्त राहतील. प्रश्न 8वा, NHPCने आपला 51वा स्थापना दिवस कधी साजरा केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 नोव्हेंबर रोजी. NHPCने 7 नोव्हेंबर 2025 रोजी आपला 51वा स्थापनेचा दिवस साजरा केला. 1975 मध्ये स्थापन झालेली NHPC ही भारतातील प्रमुख जलविद्युत संस्था असून तिने जलविद्युत ऊर्जेच्या एकात्मिक विकासास चालना दिली आहे. संस्था आता सौर, पवन, ज्वारीय आणि भूतापीय ऊर्जा क्षेत्रातही विस्तारली आहे. नवरत्न सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असलेल्या NHPCचा गुंतवणुकीच्या आधारे भारतातील शीर्ष 10 कंपन्यांमध्ये समावेश होतो. NHPCचा पहिला प्रकल्प बैरासुईल जलविद्युत प्रकल्प चंबा येथे होता. याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत श्री भूपेंद्र गुप्ता. प्रश्न 9वा, INS सावित्री हे जहाज कुठे तयार करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई येथे. INS सावित्री ही भारतात स्वदेशी पद्धतीने बांधलेली ऑफशोर पेट्रोल जहाज असून ती माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई येथे बांधली गेली आणि 7 जून 1990 रोजी नौदलात समाविष्ट करण्यात आली. हे जहाज पूर्व नौदल कमांड अंतर्गत कार्य करते, ज्याचे मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे. INS सावित्री हवाई गस्त, शोध आणि बचाव तसेच समुद्री गस्त यासारखी विविध कार्ये पार पाडते. या जहाजाची कमाल गती 15 नॉट्स असून त्यावर 40x60 बोफोर्स तोफ बसविण्यात आली आहे. तसेच चेतक हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिकॉप्टर डेक देखील आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विधी सेवा दिन कधी साजरा केला जातो? तर हा दिवस साजरा केला जातो 9 नोव्हेंबर रोजी. म्हणजे 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कानूनी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 ची 1995 मध्ये अंमलबजावणी झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश समाजातील वंचित, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेस बळकटी देणे हा आहे. या अधिनियमानुसार 3 स्तरीय कायदेशीर सेवा यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. पहिली यंत्रणा आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, ज्याचे अध्यक्ष आहेत भारतातील मुख्य न्यायाधीश. दुसरी आहे राज्य विधी सेवा प्राधिकरण, याचे अध्यक्ष आहेत संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि तिसरं आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, याचे अध्यक्ष आहेत जिल्हा व सत्र न्यायाधीश. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, एक्सरसाइज मालाबार 2025 कोणत्या भौगोलिक क्षेत्रात आयोजित करण्यात आली?